GM एज्युकेशन नेटवर्क यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो नमस्कार. समूह साधन केंद्र वर्धा व पिसे वर्धा अंतर्गत दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी जीप उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगी येथे उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात पार पडली. या शिक्षण परिषदेमध्ये वर्धा व पिसे वर्धा केंद्रांतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षिका व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून माननीय श्री सुनील मेश्राम सर, केंद्रप्रमुख, समूह साधन केंद्र वर्धा व पिसे वर्धा हे उपस्थित होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री नरेंद्र मशाखेत्री सर, मुख्याध्यापक कोरेगाव, कुमारी भारती तागडे मॅडम, मुख्याध्यापिका पिसे वर्धा, श्री राजेश उईके सर, श्री उमाकांत धकाते सर, तसेच श्री शेषराव कुंबरे सर, मुख्याध्यापक वर्धा, श्री देवानंद दुमाने सर्प अभ्यासक, श्री करण गिरटकर सर्पमित्र, कुमारी प्राजक्ता सहारे सर्पमित्र आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शेषराव कुंबरे सर, मुख्याध्यापक वर्धा यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेतून त्यांनी शिक्षण परिषदेचा उद्देश, कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा तसेच विविध सत्रांमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांची माहिती उपस्थित सर्व शिक्षकांना करून दिली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील मेश्राम सर, केंद्रप्रमुख, यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना होणारे विविध शैक्षणिक फायदे, शिक्षण परिषदेतून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग करून घेता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी सुरक्षा, विद्यार्थ्यांचे हित आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी कोणते प्रयत्न केले पाहिजेत यावरही त्यांनी विशेष भर दिला. शिक्षण परिषदेतून मिळणारे ज्ञान केवळ शिक्षकांपुरते मर्यादित न ठेवता त्यांचा प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर प्रत्यक्ष शिक्षण परिषदेतील विविध शैक्षणिक सत्रांना सुरुवात झाली. मागील शिक्षण परिषदेचे इतिवृत्त वाचन व आढावा हा विषय श्री प्रदीप कुमार मनसाराम हलामी सर, मुख्याध्यापक, नरोटीचक यांनी मांडला. यानंतर निपुण महाराष्ट्र, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी या महत्त्वपूर्ण विषयावर कुमारी रंजना दादाजी वासाडे मॅडम, प्राथमिक शिक्षिका, केंद्रशाळा वर्धा यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सर्प अभ्यासक श्री देवानंद दुमाने सर यांनी सर्पदंशाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण व जनजागृतीवर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विषारी, निमविषारी तसेच विषारी साप यांची माहिती देत सर्पदंशाच्या घटना घडल्यास कोणती काळजी घ्यावी, चावा घेतल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत उपस्थित शिक्षकांना सविस्तर माहिती दिली. यानंतर अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठटाचन नमुना सादरीकरण व अध्ययन निष्पत्तीवर आधारित आदर्श पाठाचे सादरीकरण हा विषय श्री निखिल मोहनराव रामटेके सर, प्राथमिक शिक्षक, बोरीचक यांनी प्रभावीपणे सादर केला. यानंतर यशोगाथा सादरीकरण या विषयातून उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची माहिती श्री नंदकिशोर मसराम सर, मुख्याध्यापक, थोटेबोडी यांनी दिली. या यशोगाथामध्ये त्यांनी सांगितले की आधी पटसंख्या 9 होती आणि आता जवळपास 82 पटसंख्या कशाप्रकारे झाली याविषयी सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेत लघु विश्रांती घेण्यात आली. या विश्रांतीला सर्व शिक्षकांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्व शिक्षकांनी आवडीने या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. लघु विश्रांतीनंतर कुमारी दीपाली गुडेफार मॅडम, विशेष शिक्षिका, त्यांनी वर्धा आणि पिसे वर्धा केंद्रातील सर्व शाळांची प्रशस्त ॲपबद्दल आढावा घेतला. यावेळेस त्यांनी प्रशस्त ॲपबद्दल संपूर्ण अशी माहिती घेतली आणि प्रशस्त ॲप डाउनलोड करून तेथील व्हिडिओ बघण्यासाठी सर्वांना विनंती केली. यानंतर शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा कृती कार्यक्रमाचा आढावा व समस्या निराकरण या विषयावर श्री पुरुषोत्तम वासुदेव सायाम सर, मुख्याध्यापक, बोर्धाचक यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यानंतर डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाचा आढावा व समस्या निराकरण या विषयावर श्री सुरेश बाजीराव कोवा सर, मुख्याध्यापक, परसवाडी यांनी माहिती दिली. यानंतर दीक्षा कोर्सेस AI आणि ECCE या विषयाचा आढावा श्री गुरुदेव किरणापुरे सर, प्राथमिक शिक्षक, डार्ली यांनी घेतला. मूल्यवर्धन 6 परिणामांची अंमलबजावणी या विषयावर श्री महादेवजी माकडे सर,
मुख्याध्यापक सरपंच टोला यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यानंतर नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रशिक्षणाचा आढावा व लिंकच्या माध्यमातून माहिती भरणे या विषयाची माहिती श्री अशोक महादेव नवघडे सर, मुख्याध्यापक सुवर्णनगर यांनी दिली. यानंतर अन्न सुरक्षा व व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर श्री विलास कुंभरे सर, मुख्याध्यापक खडकी यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यानंतर आनापान साधना व मित्रा ॲप याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन कुमारी सरोज बाबूरावजी मडावी मॅडम, प्राथमिक शिक्षिका देरोडा खुर्द यांनी दिली. यामध्ये त्यांनी सांगितले की आनापान ध्यान ही विपश्यना साधना शिकण्याची पहिली पायरी आहे. अना म्हणजे आत येणारा श्वास आणि आपान म्हणजे बाहेर जाणारा श्वास. यात नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण केले जाते, ज्यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि ताणतणाव कमी होते, असे त्यांनी यावेळेस सांगितले. तसेच आनापान करण्याची पद्धत त्यांनी यावेळेस सांगितली. पाठीचा कणा ताठ ठेवून सुखासनात बसा, डोळे अलगद बंद करा आणि संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवा. नाकपुडीच्या आत बाहेर होणाऱ्या नैसर्गिक श्वासाचा स्पर्श जाण चालू द्या. मन विचकले तर पुन्हा लक्ष श्वासावर आणा. असे अनेक त्यांनी यावेळेस पद्धती सांगितल्या. तसेच यावेळेस त्यांनी फायदेसुद्धा सांगितले. स्मरणशक्ती आणि एकाग्रतेत वाढ होते, मानसिक ताण व भीती कमी होते, मन स्थिर व आनंदी राहते, असे त्यांनी यावेळेस संपूर्ण अशी माहिती दिली. अखेर अंतिम चाचणी डाएटद्वारे लिंकच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यानंतर कार्यालयीन विषय, वेळेवरील विषय व समारोप या सत्रात केंद्रप्रमुख माननीय श्री सुनील मेश्राम सर यांनी मार्गदर्शन करून शिक्षण परिषदेचा समारोप केला. मित्रांनो, एकंदरीत वर्धा व पिसे वर्धा केंद्राची ही दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद म्हणजे शिक्षकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणिक अनुभवांचे आदानप्रदान, नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सामूहिक चिंतनाचे प्रभावी व्यासपीठ ठरले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दीपाली गुडेपार मॅडम यांनी केले. तर आभार श्री मधुकर हांडेकर सर, विशेष शिक्षक यांनी मानले. शेवटी वंदे मातरम या गीताने शिक्षण परिषदेचा समारोप करण्यात आला. अशा प्रकारे समूह साधन केंद्र वर्धा पिसे वर्धा यांची दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.